हाय, हॅलो, नमस्कार. मी योगिता. तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा. त्यानिमित्त आपण आज बनवत आहोत छान असं मसाला मिल्क. तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 लिटर दूध ॲड करून घेतलेलं आहे आणि ते आता आपण गॅसवरती उकळत ठेवूयात. दुधाला एक छान असं बॉईल आल्याच्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत सुहाना मिल्क मसाला. ₹10 वाले 3 पॉकेट्स मी यामध्ये ॲड करणार आहे. इथे मी 1 लिटर दूध घेतलं होतं, त्यामुळे मी यामध्ये 3 पॉकेट्स घालत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता. बॉईल आल्यानंतरही आपण दुधाला 10 ते 15 मिनिटे छान असं उकळून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये आपण थोडेसे बदाम आणि नंतर जो आपला सुहाना मसाला आहे, मिल्क मसाला, तो आपण ॲड करणार आहोत. बदाम किंवा दुसरे ड्रायफ्रुट्स घालणं टोटली ऑप्शनल आहे. ते तुमच्यावर आहे, की तुम्हाला जर आवडत असतील तर घाला. हे सगळा मसाला घातल्याच्या नंतर आपण नंतर आणखी 10 ते 15 मिनिटं दुधाला मंद आचेवरती थोडंसं आणखी बॉईल होऊ देणार आहोत. तर जेणेकरून त्याचे जो थिकनेस आहे, तो एकदम छान व्हावा. आता आपण बघू शकता 10 ते 15 मिनिटानंतर दुधाला असं छान असं बॉईल आलेलं आहे आणि आपण त्याला नेहमी-नेहमी मिक्स करत राहायचंय. तर त्यानंतर आपण इथे त्यामध्ये चवीनुसार साखर ॲड करणार आहोत. इथे मी एक अर्धी वाटी साखर ॲड करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर कमी-जास्त करू शकता आणि साखर मिक्स केल्याच्यानंतर आपण छान असं त्याला आणखी एकदा बॉईल येऊ देणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपल्या दुधाला छान असं बॉईल आलेलं आहे आणि आपलं दूध आता तयार आहे. तर आपण गॅस बंद करून घेऊयात आणि आपलं मस्त असं मसाला दूध सर्व्ह करूयात. तर तुम्हालाही आजचा हा माझा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल, तर माझ्या YouTube चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करा. थँक